नमस्कार सर्व दोडामार्गवासीय पत्रकारांचे मी आज स्वागत करतो. तुम्हाला अशासाठी मी विनंती केलं आहे की मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान एक प्रसंग घडला, तो म्हणजे शेवटच्या दिवशी 27 जानेवारी रोजी माझा पावडीतीनं अर्ज मागे गेल्यानंतर जिल्हा प्रमुख किंवा बाकीच्या कार्यकर्त्यांनी जी प्रेस घेतली साहित्य, त्या प्रेसमध्ये असं वक्तव्य केलं गेलं की प्रवीण परबने आम्हाला विश्वासघात केला आणि आमच्या पक्षाचं नुकसान झालेलं आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं. आणि त्याबरोबर अमर रहेच्या स्वघोषणा झाल्या. मी त्या आता ते क्लिअर करतो की त्यावेळी तुम्ही म्हणाल की त्यावेळी तुम्ही काय एक्सपोज झाला नाही, तुमची भूमिका आता का मांडता निवडणुकीच्या नंतर. तर मी नम्रपणे सांगतो तुम्हाला सर्वांना की मी एवढा व्यथित झालेलो होतो की मला हॉस्पिटलाइज करण्याची पाळी आली होती त्या रात्री. आणि दुसऱ्या दिवशी मी काही पत्रकार मित्रांना फोन केला आहे प्रेस घेण्यासंदर्भात. त्यांनी थोडं मला मित्रत्वाने सांगितलं आणि माझ्या कोल्हर पैसे काही जुने जाणते सहकारी मित्र आहेत, जाणते आहेत सहकारातले, शिक्षण क्षेत्रातले, त्यांनी मला आवर्जून असं सांगितलं, माझं व्यथितपणा बघून, माझं बोलणं बघून, की मी सार्वजनिक क्षेत्रातून तेव्हा बाहेर पडणार होतो. समजा त्यावेळी मी जी प्रेस घेतली असती तर मी प्रचंड दबावखाली होतो, मला नको होईल. प्लस घरातूनही मला असं सांगितलं गेलं की एवढा त्रास करू तुम्हाला का हवं आहे, म्हणून मी त्यावेळी सुद्धा बाहेर पडणार होतो. आणि तिसरी गोष्ट, तो माझा स्वभाव असेल, तो राजकारणामध्ये चांगला स्वभाव आणि प्रामाणिकपणा हा जास्त असू नये, ह्याचं मला हे ज्वलंत उदाहरण मी आता बघतोय की मी त्या दरम्यान जर वक्तव्य केलं असतं तर माझी संघटना, संबंधित पदाधिकारी यांना ते जाचक झालं असतं आणि निवडणुकीत त्याचा गंभीर परिणाम जर झाला असता, तो आता झालेला आहे, त्याला कारणीभूत प्रवीण परब ठरला असता. सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर बोट दाखवलं असतं. म्हणून मित्रांनो, मी गेले 1.5-2 महिने स्वतः संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा अर्ज मागे जातात लास्ट मोमेंटला, त्यावेळी स्वाभाविक आहे, एक मानवी ह्युमन मेंटॅलिटी आहे की काहीतरी व्यवहार झाले का, कुठल्या तरी पदाच्या अभिलाषेने घेतले का, असं चर्चा होणं हे स्वाभाविक आहे. मी त्याच्याशिवाय म्हणत नाही, पण मी दोडामार्गच्या सर्व देवता, माझी ईश्वर जो मी भगवंतांना साक्ष होतो, गीतेचे पारायण करतो, त्यांना साक्ष देऊन सांगतो, माझ्या ज्या जागृत देवस्थ आहे, मेढ्यासारखं आहे, नंतर देगव्यासारखे स्थापेश्वर आहे, ह्या माझ्या दोडामार्ग तालुक्यावासियांच्या सर्व देवतांना करून सांगतो की माझा ह्यामध्ये 1% सुद्धा स्वार्थ नाही, तो आर्थिक नाही किंवा माझा वैयक्तिक नाही. मला असं कळलं की मी 25 लाख घेतले, एकाने तुला 12 लाख घेतले. मी सांगतो पैशाचं तो सोडा, पण कसली अपेक्षा ठेवली नाही. आणि दुसरी गोष्ट, असंच माझ्या ऐकण्यात झालं की माझ्या आरकडीमध्ये माझ्या मिसेस काम करतात, तर त्यांच्या परवानगीसाठी मी मागे घेतला. पण मित्र हो, पुन्हा नंबरने सांगतो, 2015 मध्ये माझ्या मिसेसचं अप्रुव्हल झालेलं आहे, पगारावर आहेत त्या. 2019 मध्ये उपसंचालक कोल्हापूर यांच्या चुकीच्या पद्धतीमुळे आम्ही पूर्णवेळ होऊ शकलो नाही, तर त्याच्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये 19 सप्टेंबर 2019 मध्ये आम्ही त्याचं रीट दाखल केलेलं. कोर्टात आमचं न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट असताना कुठली राजकीय व्यक्ती तसं जर असतं सर, तर 2022 मध्ये स्वतः ह्या भागाचे आमदार, शिक्षण मंत्री होते, शालेय शिक्षण मंत्री, मी करू शकलो असतो माझा पदाचा त्याग करून किंवा काहीतरी वेटेज लावून. पण 19 मध्ये मी कोर्टात गेलेलो आहे आणि तोही संस्थेच्या नाही तर शासनाच्या चुकीच्या धोरणात आम्ही कोर्टात गेलोय. त्यामुळे हा सुद्धा मुद्दा निराधार आहे. मी माझ्या बायकोच्या कामासाठी मी पदत्याग केला किंवा मी अर्ज मागे घेतला. मी तुम्हाला नम्रपणे सांगतो, 18 तारीखपर्यंत 16 ते 21 ही अर्ज भरण्याची तारीख. माझं प्रिपेअर नव्हतो. मी जिल्हा प्रमुखांना सांगितलेलं होतं माझी मानसिकता नाही, मी भरणार नाही. तुम्हाला सांगतो, निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिंदे सेना आणि ठाकरे सेना हाऊसवर, फार्म हाऊसवर एकीसाठी किंवा युतीसाठी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे त्यांचा फॉर्म्युला जो ठरलेला होता, ठाकरे सेना आणि शिंदे सेना, कोलधर पंचायत समिती मतदारसंघ हा सरळ शिंदे सेनेला त्यांनी दिलेला होता. म्हणजेच मला सांगा, माझी कुठलीही तयारी नाही, पार्श्वभूमी नाही. आणि ऐनवेळी राणेसाहेबांनी आदेश दिल्यानंतर शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि त्याच्यानंतर आमच्या संघटनेने उमेदवार शोधायला सुरुवात केली. म्हणून मलाही फोन आला की काय करतो, तर मी त्यावेळी स्वतः 16 पासून 18 तारीखला संध्याकाळी धुरी साहेबांनी मला सांगितलं तू भर, नंतर काय ते बघूया, आपल्याकडे उमेदवार नाही आहे तर भर. मला दुसरा डबीसुद्धा उमेदवार नव्हता. फक्त जिल्हा प्रमुखाने सांगितलं आपण पक्षात काम करतो, ठीक आहे, तुम्ही बरोबर आहात ना, आपण बघू. कारण गेली 3-3.5 वर्ष पक्षाची पडझड झाली असताना सुद्धा
आम्हाला दुसऱ्या पक्षातून बुवा तू इथे राहा, शिंदे सेनेत तुला तिकीट देतो, विजेवर सांगत होते. मी असं मोठे पण माझं सांगत नाही, पण मला संधी असताना सुद्धा मी पक्षत्याग केलेला नाही. मी ठामपणे सांगितलेलं होतं त्यावेळी की मी जिथे आहे एक पण लढवणार नाही, पण त्याच पक्षातून लढवणार, अशी माझी भूमिका होती. 18 तारखेला संध्याकाळी इथे आलो मी बाबूराव धोनीच्या ऑफिसमध्ये. तिथे फॉर्म घेतला. 20 तारीखला शेवटच्या फॉर्म भरला. 21 तारीखला छाननी झाली आणि 21 तारीखच्या नंतर 21, 22, 26 तारीखपासून आम्ही प्रचारात आलो. मला सांगा काय माझा उद्देश होता का? मी प्रचार लोकांपर्यंत कसं जाणार होतो मला मागे घ्यायचा होता तर मला कळत नाही का? 26 हा म्हणजे ह्या इन बिटवीन 22 तारखेला गणेश प्रसाद गौड 22 तारखेला गणेश प्रसाद गौड यांनी मला फोन केला की सावंतवाडीमध्ये आले आणि मला माझ्या ऑफिसमध्ये आम्ही बसलो आणि म्हणायला लागले की बुवा बघ आपण मी आहे रिंगणात, तू आहे, आपण दोघे मित्र आहोत. जर तू मागे घेतला म्हणजे मी तर मी राजकारणात सक्रिय आहे, मला कुठेतरी बाधा येत नाही, कारण मी राजकारणामध्ये 24/7 काम करतो. तर बघ जरा तू मला मदत केली, मित्र म्हणून करू शकतोस का? गणेश प्रसाद घोष बोलले, मित्र म्हणून तू मदत करू शकतो का? शेवटी राजकारणात पंडे असतात, जो तो आपल्याकडे प्रयत्न करणार. राजकारणाचा शेवटचा उद्देश काय असतो तर सर्वसामान्यांची कामं व्हावी, विकासात्मक कामं व्हावी. राजकारणाचा शेवटचा उद्देश राजकारणी सुद्धा राजकारणाचा होतो. हे त्या पद्धतीने ते सुद्धा गेली 20 वर्ष काम करतायत. मी त्यांना अवहेळणार कसं? शेवटी ते एका सत्ताधारी पक्षाचे तालुका प्रमुख आहे. मी त्यांना त्यावेळी माझ्या ऑफिसमध्ये सांगितलं 22 तारखेला सकाळी, ठीक आहे मी सुद्धा एका पक्षाचा लेवल प्रमुख आहे, मला जिल्हा प्रमुखांनी मला हे दिलेलं आहे, तुम्ही एक काम करा विकासाच्या दृष्टीने तुम्ही सुद्धा सत्ताधारी आहात, तुमच्या माध्यमातून सुद्धा प्राधान्याने कोल्हार पंचायत समितीचा विकास होऊ शकतो. हे मी जाणतो, मी तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, परंतु पक्षाचं हे लेवल असल्यामुळे मी वैयक्तिकरित्या हा निर्णय घेऊ शकत नाही. तर मला ज्यांनी पेबी फॉर्म दिला त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा आणि त्यांनी जर मला सांगितलं तर बिनशर्त विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही बिनधास्त तुम्ही तुमचं काम करा. आणि त्यांनी हे सुद्धा मला अभिवचन दिलं की तुमची जी काय कामं असते तर भविष्यात तुला काय पदवी असतील किंवा काय असतील तर त्याची जबाबदारी माझी. हा तर ते आपल्या परीने सांगणार कसं, पण त्यांचा फॉर्म मागे ते मी विरोध करणार. पण मी सांगितलं माझं काही नाही, माझी अपेक्षा नाही, फक्त जर ज्या पद्धतीने मला फॉर्म दिला गेला त्याच अध्यक्षांनी जर जिल्हा प्रमुखांनी सांगितलं तर मी मागे घेईन. तर तुम्ही मागे आणि 23 तारीखला मी त्यांना सांगितलं जर जिल्हा प्रमुख किंवा मला ज्याने हे फॉर्म दिला त्याने जर मला सांगितलं तर मी विचार करेन. मग 23 तारखेला ते बाबूराव धोनींना भेटले, त्यांचं काय बोलणं झालं मला माहीत नाही. बाबूराव धोनींचा सुद्धा मला फोन आला की बाबा असं गणेशचा फोन आहे मागे घेण्याचा, तर काय तर त्याने असं मला म्हटलं नाही मागे घे किंवा असं काहीच नाही, फक्त फोन आलेला काय ते तू टेन्शन घेऊ नकोस, काय चालू ठेवा तुमचं असं त्यांनी सांगितलं. आणि ह्या इन बिटवीनमध्ये आम्ही प्रचार चालू होता आणि पुन्हा 27ला शेवटच्या तारखे दिवशी 2 वाजता परत ह्या प्रश्नाने उचल केली. जेव्हा कोल्हार पंचायत समितीमधल्या जवळपास 6 उमेदवार होते, आपण सगळेजण 4ही उमेदवारांनी मागे घेतलेलं होतं, फक्त मी आणि गणेश प्रसाद हे रिंगणात होतो. त्यावेळी पुन्हा या प्रश्नाने उचल खाल्ली आणि त्यावेळी पुन्हा चर्चा झाली. त्या चर्चेत चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये काही संघटनात्मक निर्णय घेण्यात आले. ते मी आता एक्सपोज का करत नाही, कारण निवडणुका झाल्या त्याचे रिझल्टही काही नाही, तर ते रिझल्टही काही नाही, त्यामुळे मी त्या एक्सपोज करत नाही. पण ज्या लास्ट मोमेंटला 2:30 वाजतामध्ये जे निर्णय झाल्या 2:30 वाजता त्याच्यामध्ये 3 निर्णय असे होते की निवडणुकीच्या संदर्भामध्ये होते, जे काही मतदारसंघाच्या मदत करण्यासंदर्भात होते. आणि 4था जो निर्णय होता, आता मी मागे घेणार म्हणजे त्याने माझ्यासाठी सुद्धा प्रवीण मागे घेतोय स्वतः, तर त्याच्यासाठी सुद्धा त्याचं सुद्धा पुनर्वसन झालं पाहिजे असं त्या चर्चेत ठरलेलं होतं. त्या चर्चेमध्ये ते हिडं नाही, ते फक्त चर्चा अशी झाली की प्रवीण स्वतः आपलं राजकीय हे जर करत असेल पक्षासाठी संघटनेसाठी तर त्याला त्याचं स्वपुनर्वसन झालं पाहिजे. पण त्या जरतरच्या सर्व गोष्टी होत्या, जरतरच्या गोष्टी भविष्यातील गोष्टी. पण हे मी का सांगतो, त्या चर्चेत मी कुठलाही माझी मागणी ठेवलेली नाही किंवा माझ्या कुठल्या उद्देशाने मी तो अर्ज मागे घेतलेला नाही आणि संघटनेचा 1% सुद्धा मी नुकसान केलेलं नाही. सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी होते, त्याच्यामध्ये तालुका प्रमुख होते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका प्रमुख बरोबर होते, त्याच्यानंतर उमरत सरपंच होते माझ्याबरोबर. जेव्हा चर्चा चालू होती
त्यावेळी ते होते. नंतर तो आपल्या कोलगर सोसायटीचे व्हाईस चेअरमन, माजी व्हाईस चेअरमन संचालक सुरेंद्र नांगे होते, संजय परब होते. त्या दरम्यान आपण बोलत असताना कुठलीही वैयक्तिकरित्या मागणी झाली नाही किंवा मी कुठल्या आशेने अभिलाषेने पैशाच्या तर अभिनय मी म्हटलो सगळ्या देवतांना सोडून सांगतो कुठल्याही आर्थिक किंवा कुठल्याही बरड. आणि सुद्धा मी एक चर्चा सरस ऐकली की माझा सावंतवाडीमध्ये प्रोजेक्ट चालू आहे, तर त्या प्रोजेक्टमध्ये ज्या ग्राहकांनी मला पैसे दिलेले आहेत त्या ग्राहकावर दबाव आणून ते पैसे मागे घेऊन त्यांचे मागे घेण्याचा दबाव आहे. तर मी तुम्हाला सांगतो सर, माझा रेरा अप्रूव्ह प्रोजेक्ट आहे, मी आतापर्यंत एकही बुकिंग घेतलेली नाही. मग कोणाचे पैसे येणं आणि देणं आणि त्याने नाकारणं, कारण रेरामध्ये माझा रेरा नंबर मारल्यानंतर सरळ त्याचा स्टार्टा येईल, त्याचं पूर्ण स्ट्रक्चर येईल. एकही बुकिंग माझ्या प्रोजेक्टची अजून मी घेतलेली नाही. आता सुरू करतोय मी गुढीपाडव्याला. मी आता परत बोर्ड लावलेला रेरा नंबर आल्यानंतर. पण मला सांगा तो दबाव आला तू काय चर्चा, म्हणजे एक तर माझ्या मिसेसचं सांगितलं, दुसरं माझ्या प्रोजेक्ट संदर्भात आणि तिसरं म्हणजे हे आर्थिक. तर इथलं कुठलंही नाही. मी सर्व देवतांना माझ्या कुलदेवतेला स्मरून सांगतो. मी जर विचार केला असेल तर आता तुम्ही लक्षात घ्या, आता आपण जेव्हा पुढे येऊन बघतो एका हेल्दी राजकारणाने जेव्हा आपण बघतो, तर आज गणेश प्रसाद गवस हे कोलधर पंचायत समिती निवडून येऊन ते दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती झालेले आहेत. राजकारण असते, राजकारण आल्यानंतर तो विचार करून निवडणुका येतील जातील, परंतु आजच्या वेळेला उपसभापती हे 2 नंबरचं पद ते भोगताय. याचाच अर्थ माझ्या कोलधर पंचायत समितीच्या लोकांना त्याचा फायदाच आहे. ते प्राधान्यक्रमाने आपलं वेटेज लावून आणि ते सरकार दरबारामध्ये ते सत्ताधारी आहे. मग मला सांगा, मी माझं याच्यात मी कोणाचं नुकसान केलं? ना संघटनेचं नुकसान, ना वैयक्तिक कोणाचं नुकसान, ना कोणाच्या आर्थिक मी अभिलाषेने काम केलं, कुठलंही नाही. माझ्या मिसेसचं तर मी तुम्हाला सांगितलं न्यायप्रविष्ट आहे 19 मध्ये. न्यायप्रविष्ट झाल्यानंतर कुठलीही राजकीय व्यक्ती, कुठलीही सहकारी सोसायटी असेल किंवा संस्था असेल त्याचा हस्तक्षेप करू शकत नाही. तर हे मुद्दे मी पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या माध्यमातून माझ्या सर्व दोडामार्ग वासियांची मी माफी मागतो. कारण ज्यांना मी पंचायत समितीमध्ये मी निवडणूक लढवावी, पंचायत समितीमध्ये बसावं अशी ज्यांची इच्छा होती ती फलद्रूप होऊ शकली नाही, त्याबद्दल मी माफी मागतो. नियतीच्या मनात आहे तेच घडतं असं हा आशावाद मी व्यक्त करतो. कारण जर नियतीच्या मनात असलं असतं तर ह्या घडामोडी घडल्या नसत्या. ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, आम्ही आणि शिंदेसेना यांच्याबरोबर आपण सगळे चर्चा एकमेकाला सांगून सर्वांच्या सहमतीने मी सहमती घेऊनच माझा अर्ज 2:45 वाजता मागे गेलाय. नाहीतर सर सांगा, सगळे जेव्हा अर्ज मागे जातात आणि माझा अर्ज मागे राहतो आणि मी घेतो अर्ज मागे, त्यावेळी संशय आहे की नाही? तसं असताना सुद्धा मी ती रिस्क घेतली. ह्याच्या मागे माझा असा उद्देश होता की कायमचं आपण राजकारण करूया नको, हा सुद्धा उद्देश होता. मी स्वतः प्रिपेअर नव्हतो. मी शेवटच्या क्षणाला मला सांगितलं गेलं. आणि तुम्हाला आणि नम्रपणे सांगतो की मी 18 तारखेला जेव्हा मला सांगितलं गेलं की तुला आता फॉर्म भरायला, त्यावेळी मी 2 नावं सुचवलेली की मला भरता येणार नाही, मी प्रिपेअर नाही. एक म्हणजे मी जबाबदारीने सांगतो, आढळीचे सरपंच विद्यमान परत गावकरांना सांगा तुम्ही. दुसरं म्हणजे महाविकास आघाडी आमच्या बरोबर आहे. महाविकास आघाडीचे तालुका प्रमुख कोलधर परिसरामध्ये राहतात, शिरोलमध्ये विलास सावळ, त्यांना उमेदवारी द्या, मी त्यांना मदत करतो, अशा पद्धतीने झालेलं आहे. परंतु लास्ट मोमेंटला ह्या 26 तारखेला जो शेवटच्या दिवशी ज्या 2:45 वाजता पुन्हा जेव्हा उचल खाल्ली, त्यावेळी संघटनेच्या मार्फत जिल्हा प्रमुखांच्या सहमतीने आम्ही हा निर्णय घेऊन संघटनेला कसा फायदा होईल निवडणुकीमध्ये हे प्रस्ताव आले 2-3 माझ्या संदर्भात प्रस्ताव आला आणि मी अर्ज मागे घेतलेला आहे. तर तमाम जनतेला या माध्यमातून पुन्हा एकदा मी कोलधरवासियांना सांगतो की मी अर्ज भरलाय, मी निवडणुकीला उभा आहे हे सांगितलं, फक्त मी मागे घेतलंय अजून सांगितलं नाही. गेले 1.5 महिने मला एवढा प्रेशर खाली होतो सर, एवढा सगळ्या पत्रकार मित्रांना सांगतो की मला तुमच्या समोर एक्सपोज व्हायचं होतं, खुलं व्हायचं होतं. आज मी खुला झालो. आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये जेव्हा काम करत असतो माणूस, त्यावेळी काही स्पष्टता, काही संदिग्धता असता कामा नये, स्पष्टता यावी म्हणूनच मी तुमच्या समोर आज आलो. नाहीतर कोण चुकलं, कोण बरोबर, मीच कसा बरोबर हे सांगण्याचा माझा आजचा उद्देश नव्हता. हे मी तुम्हाला नम्रपणे सांगतो. मी फक्त एवढंच सांगतो, मी ज्यावेळी सार्वजनिक क्षेत्रातून थांबण्याचा निर्णय घेतलेला होता 27 तारखेला संध्याकाळी प्रेस झाल्यानंतर त्यांची, तो निर्णय फक्त माझ्या जुने जाणते जे माझ्या परिसरातील सर आहेत, माझे मुख्याध्यापक आहेत, सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत, शैक्षणिक क्षेत्रातील लोक आहेत, त्यांच्यासाठी मी थांबलो. नाहीतर त्याचवेळी प्रेस घेऊन मी सार्वजनिक क्षेत्रातून निवृत्त होणार होतो. परंतु काळ हे असं जाणीव औषध आहे कुठल्याही रोगावर म्हणा किंवा एखाद्या दुःखावर किंवा आनंदावर,
की मी आज जो सौम्यपणे किंवा तुमच्याशी असं हितगुज करतोय तो त्यावेळी जर प्रेस घेतली असती तर मी हतबल आणि उद्विग्नतेने जाऊन मी टोकाचा निर्णय घेऊन मी सार्वजनिक क्षेत्रातून थांबलो असतो कदाचित. परंतु नियतीच्या मनात काय असेल मलाही माहित नाही काय घडलेलं आहे. पण भविष्यामध्ये पाठीमागे बरे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी जो बारीक सारीक राजकारणामध्ये आहे मी कुठलंही चुकीचं काम केलं नाही. मी भगवद्गीतेचा वाचणारा आहे. मी चुकीचं काम करत नाही. माझे मित्र अनुयायी आहेत. मागे केलं नाही. आणि तुमच्या माध्यमातून सांगतो जर पुढे भविष्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रात राहिलो तर चुकीचं काम करणार नाही ही तुम्हाला या निमित्ताने मी ग्वाही देतो. आणि तमाम सर्व माझ्या दोडामार्गवासियांचं कोल्हारवासियांचं मी माफी मागतो. कारण मी फॉर्म भरताना सांगितलं पण अजूनपर्यंत मी सांगितलं नाही मी का मागे घेतलं. मी ऐनवेळी मागे घेतलं. जर कोणाची माझ्यामुळे मनं दुखावली असतील भावना दुखावल्या असतील अपेक्षा भंग झाला असेल तर मी नम्रपणे सर्वांची या माध्यमातून माफी मागतो. सर्वांनी मला माफ करावं. आणि तुम्हा सर्व पत्रकार मित्रांचं मी कौतुक करतो माझ्या दोडामार्गवासियांचं की ह्या माझ्या अतिशय कठीण काळामध्ये माझ्यावर बर्डन असताना मी संभ्रमित असताना तुम्ही मला कुठलंही एकाने सुद्धा स्टेटमेंट किंवा माझ्यावर अविश्वास दाखवला नाही. लोकशाहीचा जो चौथा आधारस्तंभ आहे तो मी लोकशाहीमध्ये मानतो. तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात आणि मला विश्वास दिला की भविष्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करण्याची सुद्धा उमेद अशा विश्वासामुळे माणसामध्ये टिकून राहते याची मला प्रचिती आहे. निश्चितपणे मी भविष्यामध्ये जर या क्षेत्रात कार्यरत राहिलो तर राजकारण असेल समाजकारण असेल शैक्षणिक असेल तर निश्चितपणे प्रामाणिकपणे काम करेन. जर काही चुका झाल्या असतील तर सर्व जनतेने मला माफ कराव्या. माझा उद्देश हा स्वच्छ आणि ट्रान्सपरंट होता ह्याच्यात काही नाही. आणि जे मी वक्तव्य केलंय ते वक्तव्य मी सत्संग बुद्धी आणि भगवंताला साक्ष ठेवून केलंय. ह्याच्यात माझ्यात मी बरोबर आहे समोरचा चुकीचा आहे असा माझा उद्देश नव्हता. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचं आभार व्यक्त करतो. माझ्या कोल्हारवासी कोल्हार पंचायत समिती मतदारसंघाचं मी पुन्हा एकदा त्याची माफी मागतो. परंतु भविष्यामध्ये मी त्यांचं काम करण्यासाठी जर मला संधी मिळाली तर मी कटिबद्ध आहे. चांगलं काम करेन अशी सुद्धा ग्वाही देतो. मला नियतीने मला भगवंताने तेवढी ताकद द्यावी. तुमच्या सगळ्यांनी मला आधार द्यावा अशी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. जय हिंद. आपण या ठिकाणी अर्ज मागे घेतला होता तर शेवटच्या क्षणी तुम्हाला तुमच्या पक्ष नेतृत्व म्हणून कुणाचा फोन आला होता किंवा कोणी सांगितलेलं होतं? पक्ष नेतृत्व म्हणून जिल्हा प्रमुखच माझ्या संपर्कात होते. मी त्यांनाच म्हटलं की मला असं गणेश प्रसाद भेटलेले आहेत आणि ते आपल्याला विरोध करा म्हणतायत तर काय करायचं तुम्ही सांगा त्याप्रमाणे आपण करू. आणि ते म्हणाले बघ काय ते थांब जरा असं नाही होत किंवा नंतर आपण उभे आता काय विचार करू नको असं त्यांनी सांगितलं मला. पण 27 तारखेला पुन्हा त्या प्रश्नाने उचल खाल्ल्यानंतर मी त्यांना सांगितलं बुवा पुन्हा हे सगळं होते सगळेजण होतो आम्ही त्यावेळी सांगितलं की बुवा जर पक्षाच्या दृष्टिकोन कारण 6-7 दिवस झालेले सगळी पक्षाची रणनीती किंवा निवडणुकीचा माहोल तयार झालेला त्यावेळी. त्यामुळे त्यांना पुढे वाटलं असेल किंवा पक्षाच्या दृष्टीने काही निर्णय घेता येईल का बघूया. असं काय स्ट्रॅटेजी असू शकते प्रत्येक प्रमुखाची किंवा राजकीय स्ट्रॅटेजी सुद्धा असू शकते. मी असं म्हणून त्यांनी मला डायरेक्ट असं सांगितलं नाही की मागे घ्यायला मला कुठलंही बर्डन कोणाचं नव्हतं. परंतु मी ही जी सिच्युएशन सांगितली ती सिच्युएशन अशी होती की मला माझा स्वभाव आणि प्रामाणिकपणा हा त्याच्यात मला त्रासदायक ठरला असं मी म्हणेन.